हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदिकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नु कन्याप्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसा महाभारतांतो गरुडाले जनन पडिल्ले आनी गरुडानं आहार सोदून मुच्चे अवसुल्यार आपचे ताण ಸ್ವಲ್ಪ काळ त्या वेळार गरुडाक अमृत हाडूक इंद्रलोकाक वचुका आनी थंय दुखून अमृत घेवन आमकां हाडून दिवका तेदन तुगेल्या अम्माक दास्या दुखून मुक्ती म्हणून सांगतना जायत म्हणून गरुड प्रयाण करता. भूक जाता म्हणून आवसुले सांगतना आवसून सांगल्या बरें निषाद राक्षसांक पुरे भक्षण करता. मागीर इता गेले भूक निवना कश्यपाले वचून निमगिता आव आनी कसल खावचे मिगेलो आहार खंय आसा म्हूण हांगा आसोचे सरोवरांत एक हस्ती एक कासव वस दोन्ही जन पूर्वजन्मा दुखून वैरी म्हूण तांगेले पुर्वाचे जन्मा वृत्तांत सांगताची. गरुड त्या दोन्ही घेवन वटवृक्षा वैरी बैसतना खावच्या म्हणून ताजी रेंबेची मोण वता तेदना गरुड ते तांत भितर वालकिल्ली ऋषी आशिल्लो पळोवन तो जाग्रतेन कोकान ते गेल्लो दवरून कश्यपाले वचून खंय दवर काम यो गेल्लो म्हणून म्हणटना कश्यपाल कश्यप ते वालकिल्ली ऋषींक प्रार्थना करतना तांणी पुरे ते कोंब्यार दुखून देवन वताची. गरुड मागीर बापसून सांगिल्ले प्रकार हिमवत पर्वताचे एक खाली कसले नातील एक पर्वतावर बैसून ते रेंबे घालता आनी थंयच बैसून तागेले कच्छप टार्टायस कळवे आनी ते हस्तीक खाता थंयच बैसून कासव आनी हस्तीक खाता आनी थंय दुखून उबून चमकलो सीदा देवलोका वच खातीर. त्या वेळाक देवलोकांतू मस्त सकड उत्पात दिसतरस देवेंद्राक तागेले वज्रायुधा दुखून भोग्गनी उज्ज इलकय सकाण सकाण म्हणटनाची उल्की पडतरस वसु रुद्र आदित्य मरुत असल पुरे देवतेंगेले आयुध परस्पर तंतांनी घर्षण करताची. देवतेंकनी असुरा मस्तपंत संग्राम जाला तसल वेळाक असल पुरे घटण जईनिके जोर सिडील बडबलेल शब्द येतके सुंटर गाळी जोर वार बिसवता कितलिकी उल्के पात जतरस पतन जतरस मोडन आकाशांत गुडगुड मांद्रायक पडता. पर्जन्य देवते पावस हाडयतके गजने पावस म्हळ्यार रक्ता पावस येतरस देवतेन पुरे धारण केलेले फुल्ला माळ बावच म्हणून तांगेल्या गळ्यांत ते पुरे बावन गेला खंय कसं जलिये म्हूण सांगून तांकां दिसतरस येद्दोळ थंय स्वर्गांत धूळ म्हणलेलें नाशिल्लें व्हड धूळ उबून येवन हे देवतेन घालेले किरीट समीत धुळांत बुड्डून गेले. बारी आश्चर्य जालें ताका. सीदा बृहस्पतीला चमकलो तो आनी बृहस्पतीला सांगतके गुरू म्हाका मनांत मस्त कळवळ जाता आत्ताच्या आत्ता अशी उत्पात पुरे कसल्या खातीर जाल्ले आमकां युद्धांत एदुरसून रावच्याक समर्थ जावन वचूची शत्रू कोणीय नांची असुराल वटू संग्राम जातन जाल्यार परमात्मान आमकां मस्तपंत राखला जाल्यार म्हाका शत्रू ना म्हूण ती ह्या वेळाक असुर पुरे न्हूतसाची जाल्यार अशी उत्पात कसले जातरस म्हूण सांग म्हूण म्हणटना बृहस्पती सांगके हे इंद्रा तुगेले अपराध जाला ಸ್ವಲ್ಪ तुगेले निमती ಸ್ವಲ್ಪ चूक जाला आनी वालकिल्ल्याल तपोबल मस्तस ताजी निमती जावन कश्यपनी विनतेले चरुड जावन आशिल्लो
महापराक्रमशाली जावन आशिल्लो, महाबलिश्ट म्हूण येता, खंयची जाय त्या रूप धारण करचा समर्थ आशिल्लो. गरुड म्हणलो एकलो पक्षीरायू अमृत व्हरूंक हांगा दुखून येतरस तो बलशालीन तो बलशाली मान्य अमृत अपहरण करून व्हरच्या समर्थ तो तागेल्या पुरे शक्तीस कोणाच्यान साध्य ना नतील तो साधन करून दाखयता म्हूण म्हणटना तो अमृत रक्षण करचे सर्व देवतेंगेल सैनिकांक आपयतगे आनी सांगतकय गरुड अमृत अपहरण करून वच्चाक येतरस बलात्कारान अमृत अपहरण करून नज तश जावन ಸ್ವಲ್ಪ जाग्रते राब्याची तो भयंकर बलिश्टूकय बृहस्पतीनं सांगला म्हूण म्हणटा देवतेंक बारी आश्चर्य जाता. तितलो बलिश्ट कोण आबा ह्यो पक्षी म्हूण सांगून अमृत रक्षण एकत्र तू राबल्यांची इंद्रिय वज्रायुध घेवन थंयची राबला. कशी जाल्यार अमृत कोणाले हाता वच्चा सोडून नज म्हणून सर्व देवते विंगड विंगड नमुनेचे कवच धारण करून घेतला. मात्र न्ही हाताक पांयाक पुरय चर्माचे कबर चील म्हणचे ते धारण करून घेतला. घाय आनी जायना नशी विंगड विंगड घोर आयुध पुरय तांणी धारण करून युद्धाक सन्न जावन राबल्यांची तंग आयुध तांतांनी धोरून पुराय देवते राबल्यांची तांगेल मानांत कसं म्हण आमी खंडीत विजयी जत्ताची म्हूण सांगून अमृत रक्षण खंडीत करताचे आमी म्हूण सांगून तशें तांणी राबले. तांकां तसल जत्ता म्हूण कोणाकय कळतलें कोणाकय कळना तशी राबल्यात तांणी. हांगा तूं वालकिल्य ऋषीक अपमान केल्लेलें म्हूण सांगून इंद्रा बृहस्पतीन सांगिल्लें पळय ते विशय शौनक ऋषी सुतपुराणिकाल निमगिता खंयची निमती वालकिल्याक अपराध केल्लो इंद्रान कसो अपराध केल्लो ताका कसो शाप मेळ्ळे म्हूण न्ही म्हणटना कश्यपाक मागीर ताका मस्त संशय येवं म्हळ्यार द्विज ब्राह्मण कश्यप ताका पक्षी जावन पूत जल्लो कशी मात्र न्ही ताका ते काम आचार गमन कामवीर्य म्हळ्यार खंय जाल्यार वच सामर्थ्य कितले जाय जाल्यार तितले बल आसूचें म्हूण म्हणलें. हें पुरे ताका कशें प्राप्त जाल्लें हें खंयचे पुराणान तूं सांगलां जाल्यार म्हाका तें सांगता मागीर म्हाका विसरून नज गरुडाल काणी वापस निमगुच्याक म्हूण म्हणटना तांणी सांगता सुत पुराणीक कश्यपाक समर्थ जावन आशिल्लो पुत्र जावका म्हूण म्हळें अपेक्षा जाल्ले खातीर एक तांणी व्हड याग केले. ते यागाक इंद्रादी देवते गंधर्व आनी पुरे होमद्रव्य हाडिल्ले. इंद्रूची समेत देवते इंद्रा समेत सर्व देवतेक कश्यपान समेत हाडका म्हणून सांगिल्लें. तंत वालकिल्यादी ऋषी काही सांगिल्लें की कश्यपान थंय दुखून मेळचे समेत पुरे घेवन येवका म्हूण. इंद्र ताका अप्रिमीत शक्तीस तो व्हड पर्वता इतलो व्हड समिदेचे एक व्हडलो मूठ कोरनूची अनायास देवन घेवन येतरस हें येवचे वाटेरी एक उंगुश्टे इतले मस्त ऋषी ಒಟ್ಟು ತನ್ನಿ ಒಟ್ಟು ಗುಂಪು ಜಾವನ ತರಸ एक उंगुश्ट इतले व्हड ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡ मुयो शी दिसता पळय तशी एक आमगेले अंगुश्ट नाव तितले व्हड तांणी तितले ऋषी ಒಟ್ಟು जावन एक पलाशा काड्डी एक पलाशा काड्डी धरून बारीक कष्टार हाडतर आसाची तांणी तंतूय सपूर क्रश जावन आसाची कडेर पडिल्यार तांणी येवचे वाटेरी एक गायीचे हेज्जो मातीन पूर्ण वचून गुंडी गेलेले काही तांत भितर उदक भरलेले तें उदका गुंडीन थंय तांणी बोण गेल्यांची म्हळ्यार एकाक उंगुश्टे इतले व्हड सुत न्हू तांणी त्या उदकाचे ते गायीची पाययाची गुंडीच न्हू तांय दुखून तांणी दांटून वतन पाप दांटूचे जायना नशी त्या पलाशा काड्डी समीत तांणी तंत पोवण वपास बैर चोड मस्त प्रयास करत आशिल्ले. इंद्राक बारी आश्चर्य जाल्लें ताणें तांकां वयर करीत आशिल्लें तें करनाशी त्या मरश्यांक पुरे अपास्य करून तो दांटून मुखार चमकलकय तें करून नज आशिल्लें ताणें वालकिल्य ऋषींक बारी कोप येयलें दुखय जाल्लें. इंद्राक राब शिकोका ताका म्हूण सांगून सुरवेक इंद्राक भंय जेवचें तसले महायाग करूंक तांणी सूर केलें. तांणी बारीची लायक करून ते याग केला. तांगेलो उद्देश कसो न्ही म्हूण म्हणल्यार इंद्राक अन्यक इंद्र जावका यो इंद्र नाका म्हूण पराक्रमांत जावो वीर्यांत जावो हे इंद्रापशी 100 वंटो चड आशिल्लो मनोवेगाक समजावन आशिल्लो इंद्राक भयंकर जावन आशिल्लो एकलो आमगेले हे होमा दुखून प्रादुर्भूत जावो. आतां हें इंद्राक कळ्ळें वालकिल्य ऋषी पुरे बैसून अन्यक इंद्र जावका म्हूण सांगून यज्ञ करता असं म्हणटा सीदा कश्यपाला आयले खंय. कश्यप इंद्राक राम तशें करूं जायना
ये इंद्र ये अंत भितरी तुची इंद्रू ये पंता इंद्रू तुची म्हणटन तुका रिप्लेस आनी करूं म्हूण जायना न्हय पळया वचा तांगेल्या वचा म्हूण सांगून यागा भुमी चमकली कई आनी वाले केली आनी निमगील कई ये इत्याक तुमी काम करता रसाचे त्यांनी सांगताच कई अन्यक इंद्र जावका म्हणच्यान तो दोष कसो आस अन्यक इंद्रू जावका एवमस्तू म्हूण सांगून तांणी सांगले त्या पडारे म्हळ्यार कश्यप ते वाले केली ऋषींक बारी चंद करून सांत्वन करता काही सांगता रस पळे ब्रह्माले नियमा म्हणके तिनी लोकांकय आत्तसूची इंद्रूची अधिपती तुम्ही अनेक इंद्रू जावका म्हणून यज्ञ आरंभ केला समनय ते ब्रह्मनियम पट्टी करूनच तंतुय तुम्ही श्रेष्ठ आणि श्रेष्ठ ऋषी म्हणा ऐकला तुमगेल तसले ऋषींक हे पळय समनय काम आणि तुम्ही यज्ञ प्रारंभ केला म्हणटना ते यज्ञ फलदायक जत्त म्हळेल खंडित म्हणटना ते जेवची नाका तुम्ही यज्ञ हांगाक राबोवन इंद्राक अनुग्रह करका म्हणटना वाले केली ऋषी पुरे तांकां वय दिसता ते कश्यपाक आप्पून बसयताची आनी सांगताच की हे याग नम इंद्राल प्राप्ती खातीर म्हळेल वय जाल्यार तो इंद्रूय तूं कश्यप ऋषी सांगताची तुमगेलो पूत जावन तो जन्मा येवका म्हूण आमी लेखिले आतां हे यज्ञफल तुमकां दिता बरलेले विशय तुमगेली इच्छानुसार करायची म्हूण त्या वेळार दक्ष प्रजापतील पूत धुव भारी चंदी ती विनता म्हूण म्हणलेली ती कितली की कश्यपाल बायल दक्ष प्रजापतीन वारडिकोन दिला ती विनता म्हणलेली कितली की काळ थंय तपस्या करून व्रत करतरच कई कित्याक म्हणून म्हाका एक चांग संतान जावका म्हूण सांगून तेदना कश्यपाले सांगता ती म्हाका चांग संतान जावका तो सांगता की तुका तुगेले प्रयत्न हे तपस्या सकडी सफल जाता तुका दोनी चेडूं जाताची तशी तिनी ते दोन चेडूं तीन लोक पूज करचे तसले म्हळ्यार तीन लोकां जनय तांकां भारी मान्य करताची तीन लोकांचे म्हळ्यार स्वर्गांतले देवते जेवो असुर जेवो मर्त्य लोकांतले जन जेवो तांकां भारी मान्यता करता तसले श्रेश्ठाती श्रेश्ठ दोन चेडूं जातात तुका म्हूण सांगतना मागीर ती पाप नुतर राबता कश्यप सांगता खंय पळय उत्पन्न जावचे गर्भच न्हय दोनी भारी अभ्युदयाचेची जाल्यार तूं ते गर्भ धारण करी दोग जने सगळे पक्षी कुलाक इंद्र जाताचे सकल लोकांतय भारी चांग म्हूण नांव घेताची आनी पक्षी रुपां आसल्यार तांकां इच्छा येईल रूप धारण करच्या समर्थ जातात तांणी म्हूण सांगून कश्यप प्रजापती सांगताचे आनी इंद्राले सांगता की इंद्रा हांनी तुगेले भावंड जावन तुका सहाय्यक जावन आसताची तूं मात्र तांकां खंयचेय तोंदर करूनच कसले अपराध करूनच म्हूण सांगून तुका इंद्र पदवी कांय तुगेले अचल जावन आसता कोणेय घेवचे ना तुगेले इंद्र पदवी जाल्यार आनी मात्र उडगास असो ब्रह्मवादी जन ज्ञानी जनांक केन्नाय अपमान करूं नाका तिरस्कार करूं नाका इत्याक म्हळ्यार तांणी शीघ्र कोपिश्ट तुका कसले शाप दिले वापस लागतलो तुका जल न्हय म्हूण सांगतना इंद्रूय संतोशारे स्वर्गा चमकलो विनतेके संतोश जालो तशी विनते पक्षी लोकाचे इंद्र म्हूण नांव घेतिले अरुणा आनी गरुडाक जन्म दिता अरुण सुर्याले रथा सारथी वयसून घेतिल्ले काणे मेयकल्याची गरुड पक्षीक इंद्र म्हळ्यार अधिपती जावन पट्टाभिषिक्त जाला तागेले विशयात सांगतर सुचम्मी म्हूण सांगताची आनी देवते अमृत रक्षणे खातीर आयुध धारण करून राबले न्हय पक्षी राज गरुड तांगेले एदरा येवन राबलो अति बलशाली पळितना कळटा आनी महाकाय केदोड देह म्हणना देवतेक पुरे भयानाची कडकडेलीच की तांणी गरुडा मारू म्हूण आयुध धरला हात कडकडेल पेट्टा लागीं आशिल्ले जना आयुध लागून तांणी घाय जाल्ली तांकां घाय जाल्ली विशय शिवाय गरुडा कसले करूं तांकां जायनी म्हूण सांगून हांगा त्या वेळाक विश्वकर्म भौमन म्हणटात ताका भौमन ताका अमृत रक्षणेक राबयला गरुडू तागेल ओटू दोन क्षण मात्र युद्ध करतके दोनी दीस न्हय दोनी गंटू न्हय कसले न्हय दोनी क्षण मात्र तेदी भितरी ताका गरुडाक आयुध कसन तागेल रेक्केची ताजेन मार घालतके भौमनाक ताका दुख्ख तडसुच्या जायना नशी दुखी तडसुच्या जायना नशी थंयच पडलो की तो युद्धरंगांत अनेक सैन्य आयले इंद्रान पेटयले अनेक सैन्य येवो भितरी गरुडान कसं केलें तागेले पाक फटाफट मारन सगळे धूळ
भरल्यावरी केल्ली न्हय त्या धुळा निमती खंयची देवते काही दोळो दिसना तशें जाला देवते भ्रांत जाल्लीच काही अमृत रक्षण करून रब्बील देवते धूळ येईल पेट्टा कसल जत म्हणून तांकां कळना नशी ಒಟ್ಟು भिल्लींची तांणी गरुडान स्वर्ग लोक सगळे अल्लोल कल्लोल केल्ले प्रती देवते म्हळ्यार म्हणके तागेले रेक्क्यान मारन तांकां अंग अंग पुरे पुड्डीकोन सोडला कडेरी वायुदेवा आपोवन त्या धुळाचें निवारण करी तुगेले कार्य नव्हतें म्हूण सांगून म्हणटा वायू कसो करता पुराय धूळ उब्बून घेवन वातावरण निर्मल करता त्या वेळार एकपंत पुरे देवते गरुडाल वयर पडलींची जाल्यार गरुडाक कसलेय लेखना तो तितले जनान मारलेले पेट्टे ताका पडतरच ताका कांय लागना तो गडी भितर वयर उब्बून वता वापास तो गुदेवन येता वापास वयर उब्बून वता अशी उब्बून उब्बून कितले जनाक मारून घाल्ली की ताणें कडेन तांणी खंयची खंयची आयुधान ताका मारताची ताका कसल आयुधान मारल्यार चार दिक्कांनी तागेले आंगार आयुध प्रहार जातरस गरुडाक कसलें जायना तो देवतेंक पुराय रेक्क्यान मारून घालता आनी तांकां तागेले आंगार वचून ढाब्बांनी पडचे तांकां रेक्क्यान मारचे असल पळय तागेले कोक्कान तागेले नांगटान पळय तांकां घाय जाता त्या वेळार तांकां तडसुचें जायना दिकापाल धांवतरसाची वसुरुद्रय धावलींची साध्य गंधर्वय धावलींची आदित्यय धावलींची अश्विनी देवते धावलींची कोणय नांची सर्व जन धांवतना मागीर अश्वक्रंद इत्यादी यक्षांक इंद्र पेटयता तांगेल वोट युद्ध करता त्या वेळार गरुड ते यक्ष रायांक पुरे कोण कोण यक्ष प्रमुख येयले तांकां पुरे कोकान मारन रेक्यान मारन तांकां मारन सोडता जल्वे कोण कोण उत्साहार युद्ध आयल्यांची गरुडाल प्रहारान आंगा दुखून रगत देमयंतर वतरस जाल्यार पळिता अमृत सुच कडेन धांवलोची पण गरुड उबून धांवलोची पुरे जना प्रहार केला पुराय पडल्यांची मळवळे तरसची गरुड अमृत सुच कडेन धांवलोची जाल्यार ते अमृत सुलभ जावन मेळची तशें कसलें ना ते अमृता सुतूची आकाशा इतले येत्तर उज्ज जळतरच खंय त्या उज्या भितर पक्षीक वचा जतपे ना न्हय तो कसो करता त्या उज्या भितर वचूक तागेले रेक्के पुरे लासून वतले ताजे खातीर हो कसो करता म्हळ्यार तो 8100 तोंड जालें ताका एकपंत म्हळ्यार ताका सांगला ना इच्छा मात्र रूप घेवचें जाता इच्छा मात्रार वचचें जाता तसले वर आशिल्लें न्हू ताका तो कसो करता एकपंत 8000 तोंड घेता खंय 8100 तोंड घेवन तांतू भितर सर्व न्हंयचें उदक बोर न्हाण ते अग्नी वयर फुंकून सोडता खंय जलवे उज पुरे निवन गेलवे आतां थंय अमृत भांडा लागीं वचुका त्या धोड पक्षी आशिल्लो तो एक सान अरे मध्यन तो दवरला म्हणटा थंय एडे वचुका जाल्यार कितली सूक्ष्म करूं जाता शरीर तितली सूक्ष्म करतरस वतरस तीक्ष्ण जावन अर म्हळ्यार पेस्कातीचे अर आसता पळय तसले तीक्ष्ण अर आसूचे तसले चक्र पेस्कातीचे म्हणीत ते अमृत कलशा सुतूची घरा 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 घुंवतरस ते चक्राचे अर आसत न्हय ते फात्तर कुडकी करची तितले धार आसच खंय ते चक्र तांणी कोणीय अमृत अपहरण करूं कोणीय आयल्यार तांणी हे चक्रा भितर शिरकुनूच मोरका म्हूण सांगून देवतेन तयार केलेले ते गरुड आलोचन करता एक चूर आलोचन करून कितली सूक्ष्म रूप करूं जाता तितली सूक्ष्म रूप करून ते चक्राचे पायया मध्य दुखून ते म्हळ्यार चक्राचे अर आसा पळय पेस्काती म्हणके सुद्दां ताजे मध्य दुखून भितर चमकलो जाल्यार थंय अमृत कलश काडूं जल्वे ताका ना चक्रा पंदाक एक दोनी घटसर्प दवरला ताजी जीब तशीची करंट आयल्या बरें तांकां दुखून उज्जे तरस खंय भारीची त्या घटसर्प म्हूण शिवाय भारी बलशाली जावन आसूचे ते भुसकुडतर ताचे घोर रुपाचे ते अमृत रक्षण करचे पळयतना गरुड पळयतरस तांणी कोपान तांबडे दृश्टीर पळयतरस खंय तर म्हळ्यार दोळ मारिनाच के तांणी अन्यक कसं म्हळ्यार ते दोन सर्पाक एक दोळ्याक शक्ती म्हळ्यार तांणी समाज एक क्षण कोण ते अमृत काडूं येयला तांकां पळयला पुरो तांणी क्षण मात्रार भस्म जाता तितली क्रूर दृश्टी तो कसो करता गरुड तांगेले दोन दोळ्याक धूळ पुंकीत खंय तोंडा धुळी बोर आनी तांगेले वयर पडलो तांकां कुडको करून घाले चक्र
भेतून घाल्ले अमृत कलश घेवन उबलोची जाल्यार एक तागेल नी येता पळय इतले कश्ट पावन ते अमृत संपादन केला आपण पिवया म्हूण म्हणलें मनाक येन ताका आवसुल्ले बंधन सोडवाका जाल्यार हे अमृतवरून कद्रू दिवका तितले मान तागेले मनांत पाप विंगड अमृत म्हळ्यार तितले ओड एक वस्तू तशी जाव न्हू त्या इतली राखवळेन तूं दवरला कसले भावन ना ताका तागेले मात तें एकच हें व्हरून दिल्यार मिगेल म्हाका दासयत्व देखून मोक्ष मेळटा म्हूण सीदा तो उब्बून वतरस त्या वेळार आकाशांत तूं महाविष्णू गरुडा पळयत खंय गरुडाले पराक्रम तो पळयले मात्र न्ही ते अमृता विशयांत ताका कसले स्वार्थ ना तिल पळोवन महाविष्णू भारी संतोश केलो खंय तो म्हणटा खंय हे पक्षीराया तुगेले कार्य म्हाका भारी संतोश जाला तूं कसलो वर जेवका म्हूण तेदना तो सांगता खंय देवा तुगेल्या पशी हांव उन्नत आसतना रातच्या जेतवे आनी अमृत सेवन करना नतले हांव चिरायुश्य रे निरोग जावन दृढकाय जावन आसच्या जेतवे म्हाका चिरंजीवी जेवचे वर दितवे तुम तेदना जायत म्हणटा खंय विष्णू कडेरी वो सांगता खंय तुकाय हांव वर दिता तुका कसले जाय म्हणून सांग म्हणटना गरुड सांगता खंय गरुडाक विष्णू सांगता तूं मुगेल वाहन जा जायत म्हणून सांगून सांगता खंय पळय आंगेक गम्मत पळया गरुड विष्णूल्याक म्हाका तुगेल्या पशी वैर सुका म्हणून वर निमगिता कळ्ळें विष्णू गरुडाक मिगेल वाहन जेवका म्हणून सांगता विष्णू मात्र दोन्ही वर तागेले दिल्लेले वर तो सही करता कशें म्हूण म्हळ्यार विष्णूले ताजे नंतर विष्णूले रथाचे ध्वज न्हू गरुड ध्वज म्हणचे विष्णूले खंयची देवस्थानां पळया विष्णू ध्वज खंयचे म्हूण म्हळ्यार गरुड ध्वज ते गरुडाक ध्वजार बसयले हांव दिल्लेले आश्वासन ताणी निमगेले वर दोन्ही पट्टी विष्णून पळोवन घेतले हांगा गरुड कसो करता महाविष्णू नमस्कार करता ते अमृत भांड घेवन उब्बून वतरस महेंद्र थंय गरुडाले वैरी येवन वज्रायुध प्रयोग करता तेन्ना गरुड हसता खंय पळय तुगेले वज्रायुध प्रयोगान म्हाका कसलेची दुखी जाता जो मिगेल पाक बी कुडकू जाता कसले तूं लक्ष नाका इतेक म्हूण म्हळ्यार म्हाका कसले जायना जाल्यार ते वज्रायुध ददीची महर्शीले अस्ती खंय न्हय तशें जावन ते अस्तीन केल्ले वज्रायुधाक हांव मन्नण दिता मात्र न्हय तुकाय तूं इंद्रू म्हळेले खातीर हांव मन्नण दिता म्हळ्यार गरुड खंय चुकना पळया विष्णूक मन्नण दिल्ले अमृत स्वार्थार पिनी इंद्राकय मन्नण दितरस गौरव दितरस वज्रायुधाकय गौरव दिता म्हणटना तागेली एक पाक तो पडयता आनी म्हणटा की मेगेल ये पाक ताजे आदीन अंत्य खंय म्हूण सुरवे सोदी तूं मागीर न्हय तुगेले वज्रायुध म्हाका लागचें म्हूण सांगून एक गरी तोगू पडयला खंय ताणें तोगू पडयल पळोवन सर्व जाणां भारी संतोश जाले ते गरी पळोवन त्या वेळाक ते गरुडाल गरी पळोवन ऋषीन पुरे ताका सुपर्ण म्हूण आपयले पर्ण म्हळ्यार पाक सू म्हळ्यार भारी चंद पक्काचो म्हणून सुपर्ण म्हूण आपयले खंय कडेरी त्या देवेंद्राक भारी आश्चर्य जाल्ले तागेले म्हणाल की तूं सामान्य न्हय म्हूण म्हाका कळ्ळें जाल्यार तुगेली हे बल तुका खंय दुखून येयलें तूं म्हाका सांगतवे म्हूण सांगून देवेंद्र त्या पक्षी लागीं निमगिता कोणा लागीं गरुडा लागीं निमगिता गरुड इंद्राले सांगता खंय आनी म्हणटा खंय एक तुगेली काणी तूं म्हाका सांगता आनीक कसं म्हळ्यार तुगेलो वटू म्हाका मित्रत्व जेवका हांवें तूं आजी तुकून मित्र जैतवे म्हूण तेदना गरुड इंद्राले सांगता जायते देवेंद्रा तुगेली इच्छे प्रकार जेवो आमी दोग जणी मित्र जावया मेगेली इच्छा तशी आस आनीक कसं म्हूण म्हळ्यार पळय तूं म्हाका निमगिलें तुगेले बल कसो न्ही बल खंय दुखून येयलें कसलें म्हणून एक श्रेश्ठ जावन आशिल्ले जन जेवो विद्वांस जन ज्ञानी जन तांगेली एक आत्मप्रशंसे करून घेनाची मिगेल गुण गान हांवें केल्ल्या बरी जाता संवेते न्हय न्हय जाल्यार तूं स्नेहीत न्हू मिगेलो आनी तूं जावन तूं हें बला कारण कसो म्हूण निमगेलें देखून हांव आतां सांगता जैतवे मिगेलें सामर्थ्य कसलें म्हूण सांगचें जाल्यार मिगेल एक रेक्या वैरी हें सगळें अखंड भूमी सकड सुचें पर्वत वन समुद्र न्हंय मनुष्य प्राण्यो सकड सुचें भूमंडल तेवय इंद्र तुका समीत हांव होंवता जैतवे जेवो अनेक रितीर सांगचें जाल्यार 14 लोकय मिगेले पक्का वैर एका वैर एक दवरला रे हांव कांय दुखी ना अशी
म्हाका एक चूर आयस जायना नशी घेवन खंय दुखून खंय उब्बून वता इतलें सांगल्यार पुर्ण मेगेल बल कितलें म्हूण सांगून तेदना इंद्र सांगता काय पक्षीराजा तूं सांगेल विशयान तूं कसले होड होगळसून गेली ते म्हळ्यार हांवें तुका पळयला तूं आतां युद्ध करतना मिगेले सैन्या मोटू मांत्र न्हय तूं कितली चाकचक्य तरी कितली जाणमेरी तूं तें अमृत काडलें हें पुरे पळयतना तूं असामान्य म्हूण म्हाका कळ्ळां तुका प्रपंचान तूं असाध्य म्हणलेलें कार्य ना तशी जाल्यार हांव तुगेल मित्रत्वाची निमगिता तुगेल वटू मैत्री निमगिता दितवे तूं म्हूण म्हणटना जायत म्हणटा कडेरवे इंद्राक एक आश कसं म्हळ्यार गरुडाल वटू मित्रत्व करच्या एक तागेले मेन एक उद्देश कसो आशिल्लें म्हूण म्हळ्यार हें देवलोकाचे स्वतू परमात्मान दिल्लेलें कांडवरचक वापस देवलोका होर काय म्हूण म्हणलेली एक इच्छा ताका आशिल्लें गरुडाला निमगिता पळय पक्षीराजा तूं म्हणलें इतली तुका सकड शक्ती आसा आमकां समीत तूं देवलोक समीत कुड्डी केलें तूं आतां अमृता खातीर वय बे तस जाल्यार तुका अमृत कसो लेक तूं आतां कोणा दिवचें नज हें अमृत म्हळ्यार कितलें अमुल्य म्हूण म्हळ्यार तुका गोतस पळय आतां तूं कोणाकय दिल्लें म्हूण जाल्यार त्या वेळाक दानवाल हाताक पळना नशी परमात्मान राखून आमकां म्हूण दिल्लेलें आतां तूं व्हरून खंयचे एक दानवाल हाता पडली म्हूण जाल्यार वापस तांणी आमगेले वैरी युद्धाक आनी येता म्हूण म्हणटना तो सांगता देवेंद्रा अमृत पिवचे आशेन हांव व्हरचें न्हय जेवा विंगड जेन्ना पिवचें खंय हांव सोणा तेन्ना देवेंद्र म्हणटा तशें जाल्यार कलश म्हाका दिना इत्या तूं तो सांगता ना 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 आत्तां दिना हांव आजी निमती एक कार्य साधन करूं वस जाल्यार हें अमृत कलश हांव एक कडेन दवरता पळय तेदन थंय दुखून तूं सीदा होर येता जायत तसलें तूं सांगचें समान हांवें वापस चुकना ना खंडीत चुकना हांव एक निर्दिश्ट जाग्यार दवरता तुका हांव सनी करता तुका हांव सांगता तूं कुडलें येवन व्हर म्हूण म्हणटरस जायत तुगेलें मित्रत्व म्हाका केन्नाय आसूं का तुका कसलें हांव वर दिवं काय म्हूण म्हणटना गरुड लेखता काय म्हाका कसो लेक वर म्हाका पुराय शक्ती देवा दयेन मेळ्ळिलच कसो जाल्यार वर जेवका जाल्यार मित्रत्वाक एक आमगेले मित्रत्व आजी जल्ला म्हणलेलें एक स्मरण एक कसलें जेवण निमगी म्हूण म्हणलेलें कसं निमगुचें म्हूण सांगून आलोचना करता तेदन ताका सुरवेक ते कद्रुल चेडू नाग ताका बाद दिवची पळय पिडन करचें आनी कद्रून तागेल्या अम्माक दास करून घेतले हे करच्याक ताणें एक मोस केलेलें तिणें एक मोस केलें पुराय उडगस येता आनी इंद्रालय सांगता काय पळय म्हाका पुराय आसा देवा दयेन म्हाका कसलें नाका जाल्यार म्हाका कसली अपेक्षा येना जाल्यार तुगेली इच्छानुसार एक वर हांव निमगिता म्हाका आहार सर्प म्हूण सांग म्हूण म्हणटा सर्पाहारी जेवचे तशें अनुग्रह करी म्हूण देवेंद्र जायत तूं आजी दुखून सर्पाहारी म्हणाल की गरुड आनी गरुडान सांगला पळय हांव अमृत तो दवरले कडलो तूं येवन घेवन वच म्हणून त्या गरुडाले स्मरण एक वापस उडकासा सांगता पळय गरुडा तूं म्हाका सांगला तूं दिल्लेले कलश दवरलेलो कलश कुडले व्हरका म्हण हें पट्टी न्हय न्हय व्हरचेत ना बद येवन व्हरचें तुवें म्हण मागीर सीदा उब्बून येता तो ताका अम्माले वता ताका कार्यसिद्धी जाला भारी संतोशूय जाला पुरे सर्पांक आपयता आनी सांगता पळय तुमगेले आशे प्रकार अमृत हाडला आनी हें कलश तुमगेले द्राकाची दरबेर दवरता नेलार दवरूनच तशें जेवन दरबास्तरण करून दरबेर दवरता जाल्यार पुरे जंदावन येताच खंय पिवच्या म्हूण तेन्ना सांगता शी देव लोका दुखून हाडलेलें अमृत कसलें एक शुचित्व ना नशी पिवच्या जत्वे तुमी वचून न्हावन येवन अमृत स्वीकार करायची आजी मिगेल अम्मा दास या दुखून तुम्ही मुक्ती करतात नव्हे तुम्ही सांगेल काम हांव केलां हांव सांगेल काम तुम्ही करतात नव्हे हांव निमगेलेलें तुम्ही करतात नव्हे मिगेल अम्मा दास या दुखून मुक्ती वे म्हूण सांगेचें तांणी पळय बाई तुगेलो अम्मा दास या दुखून मुक्ती तुगेलो अम्माक दास या दुखून मुक्ती सांगतात की अमृत मेळ्ळा म्हणलें संतोशार गरुडाक तास तूं सांगेल तशी जेव तुगेलो अम्मा आजी दुखून आमगेल दासी न्हय मिगेल अम्माल दासी न्हय म्हूण सांगून प्रतिवचन दिल्लें स्नान करूंक तांणी चिमकलीच की हांगा इंद्राला की गरुडान सांगला ना हांव थंय दवरली कुडलें तूं येवन व्हरचें म्हूण सांगून इंद्र इलो अमृत कलश घेवन देवलोका चमकलीची हांगा अमृतपान करचे खातीर स्नान न्ही करून शुचिरभूत जावन भारी संतोशारी पुरे हांगा
सर्प येतरसची दर्बे बैरी अमृत कलश दवरला त्या जागेर राहिल्या कसं असतंय अमृत कलश ना तांकां कळ्ळें कसं न्ही म्हूण म्हळ्यार इंद्रानाची ते वापास अपहरण करून व्हेल्लें आनी लेकी आमी मोस केलेल्या कसम जावन आमकांय मोस जल्लेले म्हूण सांगून तांकां कळ्ळें जाल्यार अमृत दवरलेले दर्बे पुणी अमृतमय जल्लावे म्हळें एक भ्रांतीन त्या दर्बेची त्यांनी लेमच्या शूर केले लेमची केलेली देखून तशी त्या दर्बी म्हळ्यार एक पेस्का दिशी आस तशी लेमच्या शूर करलेली देखून अमृत मेळ्ळी तांकां जाल्यार सर्पाचे पुराय सर्पाचे जीब दोन दोन भाग जावन गेल्लेच खंय जाल्यार अमृत ಸ್ವಲ್ಪ दर्बी आस पळय दर्बी मात्र अमृताचे ಸ್ವಲ್ಪ वेळ अमृत भांडाचे संपर्क आशिल्ले देखून अभवश्च्या अमृत स्पर्शात दर्भास्तेत पवित्रीण ताजे नंतर ताका पवित्र म्हूण म्हळेलें नाम येयलें आजी पळय आमी कसले एक यज्ञ आनी करची जाल्यार हाताक पवित्र दर्बेन पवित्रा मुद्दी म्हणून करून घालताची पवित्र म्हणून करून घालताची पळय तशी पवित्री म्हूण म्हळेलें नांव त्या दर्ब्याक आयलें अशी गरुडान अमृत हाडलें मरुक्षणार इंद्रान तें अपहरण करून व्हेल्लें हें पुरे आदी निमती सर्पांक अमृताचें प्रयोजन मेळना नासलें रे तांगेली जीब धुवन गेली मात्र ताजे नंतर विनते घेवन ती कशी दास्या दुखून मुक्त जाल्या न्हय गरुडू खंय पडलेली थंय इच्छ आशिल्ली तशी आवसू घेवन बारी आनंदारी भोंवतोर आसकय ताजे नंतर खंय खंय सर्प पडलेली थंय ते भक्षण करूं सुरू केलें ताका सर्पाची आहार म्हणून सांगला न्हय तशी आवसू खंय बारी आनंद दितर आशिल्लो त्या सर्पभक्षकूय जाल्लो सर्व पक्षी कोटी ताका राय म्हूण म्हणली तांणी तूं पक्षीराज म्हूण म्हणलें बारी संतोशार आशिल्ली तांणी गरुडांनी विनते हें काणी आयकले रे खंयचे कद्रू विनते गरुडान अमृत हाडचें ही पुरे काणी कोण आयकता आनी कोण ब्राह्मण सांगतना आयकता तसल जन गरुडाले पुण्यचारित्राचे एक कीर्तन आयकूच निमती आनी सांगचे निमती तांकां मरणा नंतर स्वर्ग मेळटा म्हूण सांगून महाभारतांत तो सांगिल्लो आसा त्या वेळार आनी शवनकादी ऋषी सुतपुराणिका लेगी पळय येद्दोळतय सर्पांक आवसू जावन आशिल्ले कदरून दिल्लेले शापान आनी विनतेक तिगेले पूत जावन आशिल्ले ऋणान दिल्ले शापान इतली पुरे काणी तूं आमकां सांगलें आनी सर्पाचे नामधेय ಸ್ವಲ್ಪ सांगतवे तूं असंख्यात सर्प सकय तांत स्वल्पाची पुणी बहुमुख्य जालेले सर्पा पुणी नांव म्हाका सांगका म्हूण म्हणटना त्या वेळाक सुतपुराणीक सर्पा नांव पुरे शौनकाक सांगताची तांतू ಸ್ವಲ್ಪ सर्पा नांव पुणी आमी आयकुया प्रधान सर्पाचे नांव मात्र तांणी सांगता ते कसले म्हूण म्हळ्यार आमी पैचे दिसाक महाभारतांत काणयेंत पळया जे सांगिल्लें सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।